असं होऊ शकतं का की एकच व्यक्ती एक महान विद्वानही आहे, एक अजिंक्य योद्धाही आहे आणि एक धर्मरक्षक सुद्धा? चला, आज आपण अशाच एका राजाची, छत्रपती संभाजी महाराजांची अविश्वसनीय कहाणी जाणून घेऊया. पण थांबा, हे खरंच शक्य आहे का? म्हणजे विचार करा, एका राजाने आपल्या कारकिर्दीत 350 पेक्षा जास्त लढाया लढल्या आणि त्यातली अगदी एकही लढाई हारला नाही. चला तर मग या दाव्यामागचं सत्य काय आहे तेच आपण पाहूया. संभाजी महाराजांची ओळख फक्त रणांगणापुरतीच नाहीये. उलट त्यांची खरी कहाणी सुरू होते ती एक विद्वान राजकुमार म्हणून. म्हणजे लहानपणापासूनच त्यांची बुद्धी आणि शिकण्याची आवड खरंच थक्क करणारी होती. फक्त कल्पना करून बघा, अवघ्या 9व्या वर्षी 4 भाषांवर प्रभुत्व मिळवणं. आणि हे इथेच थांबत नाही. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषण नावाचा राजनीतीवरचा एक संपूर्ण ग्रंथ लिहिला, तोही संस्कृतमध्ये. खरं तर इतक्या लहान वयात अशी विद्वत्ता जगात दुसरीकडे कुठे पाहायला मिळणं जवळजवळ अशक्यच आहे. पण ही बुद्धिमत्ता फक्त पुस्तकांपुरती नव्हती. नाही, त्यांनी याच ज्ञानाचा वापर रणांगणावर केला. त्यांची तलवार शत्रूंसाठी जणू वीज होती, पण त्या तलवारीमागे एक अत्यंत हुशार रणनीतिकार होता. चला, त्यांच्या या युद्ध कौशल्याची एक झलक पाहूया. आपल्या फक्त 9 वर्षांच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी 350 पेक्षा जास्त लढायांचं नेतृत्व केलं. हा आकडाच त्यांच्या शौर्याबद्दल खूप काही सांगून जातो. पण त्याहूनही जास्त चकित करणारा आकडा आहे 0. ही संख्या आहे त्यांच्या पराभवांची. एकही लढाई न हरण्याचा हा पराक्रम खरंच इतिहासात अद्वितीय आहे. तर मग प्रश्न उरतो, त्यांनी हे केलं तरी कसं? त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं गनिमी कावा. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेला हा वारसा त्यांनी आणखी प्रभावी बनवला. म्हणजे विजेच्या वेगाने हल्ला करायचा आणि शत्रूला काही कळायच्या आतच परत फिरायचा. स्वराज्याच्या रक्षणासाठी हे तंत्र एकदम अचूक ठरलं. आता संभाजी महाराजांची ही ताकद पाहून दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब अस्वस्थ झाला. त्याने आपली सगळी ताकद एकवटली आणि मराठ्यांचं स्वराज्य कायमचं संपवण्यासाठी तो स्वतः दक्षिणेत उतरला. हा 2 साम्राज्यांमधला एक निर्णायक सामना होता. आणि हा सामना किती विषम होता याची जरा कल्पना करा. एका बाजूला होते मराठे, जे आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी लढत होते, आणि दुसऱ्या बाजूला होता औरंगजेब, ज्याच्यासोबत होती त्या काळाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याची प्रचंड मोठी फौज. पण एवढा मोठा शत्रू समोर असूनही संभाजी महाराज अजिबात डगमगले नाहीत. बुरहानपूरची लढाई असो, शिरवळची असो किंवा रामसेच्या किल्ल्याचं ते अविश्वसनीय रक्षण असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मुघलांना धूळ चारली. पण या शौर्याच्या कहाणीला एक दुःखद वळण आलं. 1689 मध्ये एका विश्वासघातामुळे संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये पकडण्यात आलं आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या अग्निपरीक्षेला सुरुवात झाली. त्यांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं. अट अगदी स्पष्ट होती: आपला धर्म सोडा, इस्लाम स्वीकारा आणि जीवदान मिळवा, नाहीतर एका भयंकर मृत्यूला तयार राहा. पण त्या स्वाभिमानी राजाने उत्तर दिलं ते इतिहासात कायमचं कोरलं गेलं. त्यांनी मृत्यू स्वीकारणं पसंत केलं, पण आपला धर्म आणि स्वराज्याचा अभिमान सोडायला ठाम नकार दिला. आणि या उत्तराची किंमत त्यांना चुकवावी लागली. पुढचे 40 दिवस चाललेल्या अमानुष छळाने. पण त्यांचा स्वराज्य आणि धर्मावरचा विश्वास तो कणभरी डगमगला नाही. औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजी महाराजांना संपवून तो मराठ्यांची ताकद मोडून टाकेल. पण झालं मात्र नेमकं उलटं. त्यांच्या बलिदानाने राख नाही तर स्वातंत्र्याची अशी एक आग पेटली जी संपूर्ण दक्षिण भारतात पसरली. या बलिदानाचा परिणाम खूप मोठा होता. दक्षिणे जिंकण्याचं औरंगजेबाचं आयुष्यभराचं स्वप्न कायमचं अपुरं राहिलं. उलट त्यांच्या बलिदानाने प्रेरणा घेऊन मराठे आणखी जोमाने लढले. त्यांनी मुघलांविरुद्ध लढा असा काही तीव्र केला की पुढची 27 वर्षे औरंगजेब दख्खनमध्येच अडकून पडला आणि अखेर इथेच त्याचा मृत्यू झाला. आणि म्हणूनच आपण जे विशाल मराठा साम्राज्य पाहतो त्याचा भक्कम पाया छत्रपती संभाजी महाराजांच्या याच बलिदानाने रचला होता हे विसरून चालणार नाही. शौर्य, बुद्धिमत्ता, राष्ट्रप्रेम आणि बलिदान, छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे या सगळ्या मूल्यांचं एक पर्वच होतं, जे आजही आपल्याला प्रेरणा देतं. हे सगळं पाहिल्यावर मनात एक प्रश्न येतोच की एखादा वारसा अमर कशामुळे होतो? फक्त मिळवलेल्या विजयांमुळे की आपल्या तत्वांसाठी केलेल्या सर्वोच्च त्यागामुळे?